बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकेले AB. We are solving multiple choice questions from miscellaneous exercise 3. Let's continue with question number 6. Sin pi by 14, sin 3 pi by 14, sin 5 pi by 14, sin 7 pi by 14, sin 9 pi by 14, sin 11 pi by 14, sin 13 pi by 14. याला सोडून उत्तर कोणतं येईल? तर बेटा हे बघून घाबरायची काही गरज नाही. काय करायचं, अलाइड अँगल वाली कन्सेप्ट वापरायची, विच इज साइन थीटा इज साइन पाय मायनस थीटा. ओके, म्हणजे ह्या टर्म्स इतक्या मोठ्या होण्यापेक्षा काहीतरी रिड्यूस होतील. मी ती पकडतो साइन 13 पाय बाय 14. मग मी असं लिहू का, साइन थीटाला टाक 13, मोठी टर्म घे विच इज साइन पाय मायनस 13 पाय बाय 14. याला सोडव. सो साइन 14 पाय वजा 13 पाय, कॅन आय से पाय बाय 14. बघ ना, 14 पाय मधून 13 पाय घेते, म्हणजे मी साइन 13 पाय बाय 14 ला लिहू शकतो साइन पाय बाय 14. शेवटच्या टर्मला मी पहिली टर्म लिहू शकतो. अशाच पद्धतीने बघ, आता ही साइन 11 पाय बाय 14 घे. साइन 11 पाय बाय 14 ला वी कॅन राईट साइन पाय मायनस 11 पाय बाय 14. म्हणजे साइन 14 मधून 11 गेले, उरले 3 पाय बाय 14. युअर ऑब्झर्विंग सेकंड लास्टला मी सेकंड लिहू शकतो. सिमिलरली ह्या टर्मला मी ही लिहू शकतो. बघ, साइन 9 पाय बाय 14 कॅन बी रिटन ॲज साइन पाय मायनस 9 पाय बाय 14, विच इज साइन 14 तून 9 गेले 5 पाय बाय 14. आलं का नाही? येस सर. सर व्हॉट अबाउट 7 पाय बाय 14? 7 2 14. तर साइन 7 पाय बाय 14 म्हणजे साइन पाय बाय 2 आणि साइन 90 इज 1. बेटा कळालं का नाही कळालं लॉजिक? येस सर. सो जी रिक्वायर्ड टर्म आहे बरं का, ही जी रिक्वायर्ड टर्म आहे मी हिला लिहू का, साइन 13 पाय बाय 14 ला मी हे बरोबर का, म्हणजेच साइन पाय बाय 14, साइन पाय बाय 14 चा स्क्वेअर. बरं एक स्टेप वाढवतो, काय अडचण नाही. बघ कशाला राहू, आता आपल्याला कळलं ना, कशाला वेळ घालवायचा आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. साइन पाय बाय 14, हे पण साइन पाय बाय 14 झालं, साइन स्क्वेअर पाय बाय 14. डोंट वरी, मी एक स्टेप वाढवतो, सावकाश लिहितो, ठीक आहे, काही गडबड नाही आपल्याला. साइन पाय बाय 14 ऍग्री? येस सर. ही काय झाली, अशीच ठेव, साइन साइन 3 पाय बाय 14 साइन 5 पाय बाय 14 गुणिले 1, ही टर्म झालं. बर, पुढे इंटू ह्याच्या 3 टर्म्स आहेत, तर साइन 9 पाय बाय 14 काय झाली बेटा, साइन 5 बाय 14, साइन 5 पाय बाय 14. ही टर्म काय झाली, साइन 3 पाय बाय 14, आणि ही काय झाली रे बेटा, साइन पाय बाय 14. आर यू अग्री विथ दिस? गेटिंग? त्या तिघांच्या ह्या व्हॅल्यू टाकल्या, म्हणजेच बाळा कॅन आय से दिस इज साइन पाय बाय 4, साइन 3 पाय बाय 14 बरं का, 14 साइन 5 पाय बाय 14 आणि ऑल टुगेदर ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू का? येस सर, यू कॅन डू. आता मी म्हणतो कन्सिडर, काय करू बाळा आपण आता, ही टर्म स्क्वेअर जाऊ दे, ही टर्म घेऊन तिला सॉल्व्ह करू. साइन पाय बाय 14 साइन 3 पाय बाय 14 बरं का, आणि साइन 5 पाय बाय 14. ह्या टर्मला आपण एकदा सिम्प्लिफाय करू. तर बाळा मी आता काय वापरतो, मी इथं काय वापरलं बेटा, अलाइड अँगल बरं का, पाय मायनस थीटा वाले. आता मी काय करतो, आता मी ह्या अँगलला अजून छोटं करण्याचा प्रयत्न करतो, 90 मायनस, सो साइनला कॉस मध्ये घेऊन जाऊ. सो आय वुड लाईक टू राईट बेटा साइन थीटा ॲज कॉस पाय बाय 2 मायनस थीटा, 90 मायनस थीटा, म्हणजे अँगल अजून छोटे होतील ना, 90 मधून वजा होतील. सो बेटा दिस इज इक्वल टू साइन पाय मायनस 14 ला आय कॅन राईट कॉस
पाय बाय 2 मायनस पाय अपॉन 14. पुढच्या टर्मला साईनच्या ऐवजी कॉस पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 14. पुन्हा साईनच्या ऐवजी कॉस पाय बाय 2 मायनस 5 पाय बाय 14. चला याला सोडवलं तर काय होईल बेटा? बघ आता 14 पाय मधून 2 पाय गेले, 12 पायच्या बेस सेम करून घ्या आपण सगळ्यात बेस्ट. हे बघ बेटा सगळा ताणच वाटण आपला. किती करू? 14. मग आता 14 निघूनशील तर पहिली टर्म काय येईल? 7 पाय वजा पाय म्हणजे 6 पाय. आय रिपीट, बेस 14 केला, 14 निघून ना 7 पाय वजा 14 म्हणजेच 1 पाय, 7 पाय मधून गेला 6 पाय बाय 14. कॉस ऑफ पुन्हा बेस सेम करून घ्या आपण 14. सो 7 पाय वजा 3 पाय विल बी 4 पाय बाय 14. कॉस ऑफ पुन्हा एकदा बेस 14 करून घे, 7 पाय वजा 5 पाय इज 2 पाय बाय 14. क्लिअर बेटा? एकदा स्क्रीनशॉट घ्या. आता काय करायचं बाळा आपल्याला? आता बघा अँगल अजून छोटे झाले, सिम्प्लिफाय कर. कॉस बेत्रिक 6 बेसाते 14 राईट. सो बच्चा कॉस ऑफ 3 पाय बाय 7, कॉस ऑफ बेदुने 4 सो 2 पाय बाय 7, कॉस ऑफ पाय अपॉन 7. आर यू गेटिंग? आता बघ वी कॅन डू वन थिंग. ह्याच्या 3 टर्म्स आल्या, ह्याच्यामधला हा जो कॉस 7 आहे लॉजिक कसं डेव्हलप होतं बघ. हा पाय बाय 7 आहे, हा 2 पाय बाय 7 आहे, हा 3 पाय बाय 7 आहे. याला 2 पाय बाय बरं का अँगलला डबल करायचं तर साइन 2 थिटा वाला फॉर्म लक्षात आला. साइन 2 थिटा इज 2 साइन थिटा कॉस थिटा. मी अरेंजमेंट करतो कशी बघा आता लक्ष दे. दिस इज इक्वल टू 1 अपॉन याला जोडीदार 2 साइन पाय बाय 7 पाहिजे ना, 1 अपॉन 2 साइन पाय बाय 7 मी घेतला बरं का. आता काय करतो 2 साइन पाय बाय 7 बरं का. कळलं? हे दोघं असेच बघ, कॉस 3 पाय बाय 7 आणि कॉस 2 पाय बाय 7. आय रिपीट, मला कॉस पाय बाय 7 दिसला त्यासाठी मी काय केलं 1 अपॉन 2 साइन पाय बाय 7 आणि 2 साइन भागिले आणि गुणिले केला आणि याला जोडीदार घेतला. आता बघ 2 साइन थिटा कॉस थिटा ऍडजस्टमेंट जमली म्हणून मी लिहितो 1 अपॉन 2 साइन पाय बाय 7 ऍज इट इज 2 साइन थिटा कॉस थिटा इज साइन 2 थिटा म्हणजेच साइन 2 पाय बाय 7. ह्या दोन टर्म ऍज इट इज बघ इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7 कॉस ऑफ 2 पाय बाय 7. पुन्हा एकदा बघ 2 पाय साइन 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7. यांना फक्त कोणाची गरज आहे? दोनाची. सो एक काम करू आपण 1 अपॉन ह्या दोनच्या ऐवजी 4 करू 4 साइन पाय बाय, नीट घे लक्षात ऍडजस्टमेंट, भागिले 2 केला गुणिले 2 करतो आणि यांना एका ब्रॅकेट मध्ये लिहितो 2 साइन 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7. हे बघ ह्या दोघांना एकत्र लिहिलं गुणिले 2 केला, इथं 2 ऍडजस्ट केलं झालं इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय 7. सो बेटा यू कॅन सी याला असंच ठेवतो आणि 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजेच साइन 2 थिटा म्हणजेच मी याला लिहू शकतो साइन बेदुने 4 4 पाय बाय 7 इंटू कॉस 3 पाय बाय 7 झालं. आता बघ मला दिसतंय हा 4 पाय बाय 7 आहे, हा 3 पाय बाय 7 आहे. जर का अलाइड अँगल वापरला पाय मायनस थिटा तर साइन थिटा इज साइन पाय मायनस थिटा आहे की नाही. सो पाय मायनस केला तर 7 पाय मायनस 4 पाय 3 पाय. अरे सॉर नो बेटा. सो आय एम युजिंग वन्स अगेन अलाइड अँगल्स. ठीक आहे, पुन्हा एकदा अलाइड अँगल्सचा यूज करू आपण. बघ सो दिस इज इक्वल टू इथे सो 1 अपॉन 4 साइन पाय बाय 7 बेटा ऍज इट इज. हा जो साइन 4 पाय बाय 7 आहे याला मी लिहितो साइन पाय मायनस थिटा. सो पाय कारण की साइन थिटा इज साइन
पाय मायनस थिटा, राईट. याला आणि कॉस 3π/7 ॲज इट इज इक्वल टू 1/4 sin π/7. बघ आता साइन पाय मायनस, आता बघ 7 पाय मधून 4 पाय गेले, किती राहिले 3π/7. सो साइन 3π/7 आणि पुढे काय रे बाळा कॉस 3π/7. सो दिस इज इक्वल टू 1/, आता यांना कोणाची गरज आहे, दोनाची. बघ ना साइन थिटा कॉस थिटा आहे. सो खाली 4 च्या ऐवजी 8 sin π/7. आता बघ ना भागिले 2 केलं, गुणिले 2 करून ऍडजस्ट करा. सो 2 sin 3π/7 cos 3π/7 is equal to 1/8 sin π/7 into 2 sin theta cos theta म्हणजे sin 2 theta म्हणजे sin किती झाले 3 दुने 6 π/7. सोबतच्या पुन्हा एकदा मी आता हा जो sin theta आहे याला काय लिहितो sin π - theta. गेटिंग. तर मग sin theta ला sin π मायनस, कळतंय ना, पाय मायनस करू शकतो मी. ओके, which means this is equal to 1/8 sin π/7 into 7 पाय मधून 6 गेले, एकच पाय, तर sin π/7. sin π/7 ला sin π/7 हे 1/8 काय आलं बेटा आपलं, आठवतंय का? sin π/4 sin 3π/4 sin 5π/4 ही व्हॅल्यू आली 1/8. म्हणजे आन्सर इज याचा स्क्वेअर म्हणजे 1/64. बेटा कळलं की नाही कळलं? स्क्रीनशॉट घ्या. So beta, this 7th MCQ is if alpha plus beta plus gamma is pi, sin square alpha plus sin square beta minus sin square gamma काय असेल? काहीच नवीन नाहीये, आपण खूप सम्स ह्या पद्धतीचे सोडवलेले आहेत. सो एका ट्रँगलचे 3 अँगल्स येते फक्त. मग काय करणार बेटा मी, अल्फा प्लस बीटाला पाय मायनस गॅमा करा बर का. मग बेटा याची पण गरज नाही राव आपल्याला, आपल्याला सगळं पाठ आहे. अरे येस ऑर नो, ठीक आहे ना, याची सुद्धा गरज काहीच नाही, आपल्याला सगळं माहिती, आपण सगळे प्रूफ्स केलेले. ही जी टर्म आहे मी डायरेक्ट ती सोडवायला घेतो, विच इज इक्वल टू बर का, ही टर्म साइन स्क्वेअर थिटाला आय कॅन राईट 1 - cos 2 अल्फा अपॉन 2. सर कुठून आलं हे, तर बेटा 1 + cos 2 थिटा आणि 1 - cos 2 थिटा. 1 - cos 2 थिटा इज 2 sin स्क्वेअर थिटा, ठीक आहे, तिथून आलं. प्लस याला काय लिहू, 1 - cos 2 बीटा अपॉन 2 आणि मायनस याला असंच ठेवायचं, माहितीये ना. हा, त्याला काहीच करायचं नाहीये. या दोघांना कसं सोडवायचं तुम्हाला माहितीये. काय करायचं बेटा, सुट्ट सुट्ट करूया, यालाच करूया 1/2 मायनस cos 2 अल्फा अपॉन 2 प्लस 1/2 मायनस cos ऑफ 2 बीटा अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1/2 प्लस 1/2 झालं 1. आता ह्या दोघांमध्ये -1 हाफ कॉमन घेतला तर बेटा आतमध्ये काय लिहू शकतो रे मी, cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा. सो cos 2 अल्फा प्लस cos 2 बीटा आणि याला असंच ठेवू. हा, याला नंतर वापरू काय असेल ते. आता cos c प्लस cos d, हा cos c प्लस cos d तिसरा फॉर्म्युला. सो काय बेटा 2 cos c प्लस d बाय 2 c प्लस d बाय 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2 आणि मायनस हा साइन स्क्वेअर गॅमा ऍज इट इज. गेटिंग. बर, आता काय करतील बाळा, आता हा 2 कॉमन निघून खालच्या सोबत कट, हा 2 कॉमन निघून खालच्या सोबत कट. ओके, बर. मग दिस इज इक्वल टू 1 मायनस हा 2 ह्या 2 सोबत पण
झाला गायब. उरलं काय रे बेटा? कॉस अल्फा प्लस बीटा बर का इंटू कॉस अल्फा मायनस बीटा. ओके सर. मायनस हा साइन स्क्वेअर गॅमा. झालं. आता बेटा मला माहिती आहे कॉस अल्फा प्लस बीटा, कॉस अल्फा प्लस बीटा कॅन बी रिटन ॲज बघ ना कॉसचा काय होईल बेटा साइन. पटकन आपण हे असंही करू शकतो बघ. लक्ष दे बेटा. अल्फा प्लस बीटाला पाय मायनस गॅमा बर का. मग कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा विल बी कॉस ऑफ पाय मायनस गॅमा. कॉस ऑफ पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा विच मीन्स मायनस कॉस गॅमा. राईट. सो बच्चा दिस इज इक्वल टू हे मायनस आणि इकडे शिफ्ट करणार मायनस कॉस अल्फा प्लस बीटा विल बी कॉस गॅमा म्हणजेच 1 प्लस कॉस गॅमा. याला असंच लिहायचं कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा मायनस. आता मला कळालं की हा जो साइन स्क्वेअर गॅमा आहे याला मला काय लिहावं लागेल 1 मायनस कॉस स्क्वेअर गॅमा, कारण की इथं हे दोन्ही कॉस आहेत. सो मी याला लिहितो बाळा 1 मायनस कॉस स्क्वेअर गॅमा. आता कळालं. दिस इज इक्वल टू ब्रॅकेट सोडवा. सो 1 प्लस कॉस गॅमा इंटू कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा मायनस 1 मायनस ऑफ मायनस प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. ठीक आहे. हे असं पटकन करायचं, जिथं यूज वाटेल तिथं वापरायचं. अर्थात ते पाठ झालं पाहिजे प्रॅक्टिसने. बरं. मग आता मला दिसतंय की हा प्लस 1 आणि हा मायनस 1 विल गेट कॅन्सल आउट विथ वन अनादर. ह्या दोन टर्म्स मध्ये कॉस गॅमा निघतोय कॉमन. सो बेटा कॉस गॅमा आणि आतमध्ये आय कॅन से कॉस अल्फा मायनस बीटा प्लस कॉस गॅमा. येस ऑर नो? बघ कॉस अल्फा मायनस बीटा, कारण कॉस गॅमा आला ना, कॉस अल्फा मायनस बीटा प्लस एक कॉस बाहेर गेला, एक कॉस राहील प्लस कॉस गॅमा प्लस कॉस गॅमा. बाळा पुन्हा एकदा आय वॉन्ट टू डू वन थिंग विच इज याला असंच ठेवू शकतो, याला काही नाही करणार आपण, पण कॉस गॅमाला आय कॅन राईट मायनस कॉस अल्फा प्लस बीटा. राईट. सो कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा मायनस कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा. आलं लक्षात? सेम मगाचं ट्रान्सफॉर्मेशन. आता कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी शेवटचा फॉर्म डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले विच कॅन बी रिटन ॲज 2 साइन अल्फा प्लस बीटा. कालं नाही कालं बेटा? 2 साइन अल्फा साइन बीटा 2 साइन ए साइन बी वाला फॉर्म. गेटिंग? सो लुक ॲट द ऑप्शन प्लीज. कॉस अल्फा बर 2 तर आहेच आहे. साइन अल्फा साइन बीटा कॉस गॅमा कुठे आहे? ठीक आहे 2 साइन अल्फा साइन बीटा नाही 2 साइन अल्फा साइन बीटा कॉस गॅमा. यस सर, दिस इज दी करेक्ट आन्सर. बेटा नेक्स्ट एमसीक्यू इज 0 लेस दॅन ए बी पाय बाय 2 म्हणजे ए आणि बी हे दोन अँगल 0 टू पाय बाय 2 आहेत विच आर सॅटिस्फाईंग. हे पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. तर ए प्लस टू बी किती? मग काम करू आपण. पहिलं हे जे इक्वेशन दिसतंय ना बाळा, यातनं एक काम करू आपण 3 साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू हा जो 1 आहे असाच हा प्लस पलीकडे जाऊन 2 साइन स्क्वेअर बी मायनस झाला आहे की नाही, प्लस 2 साइन स्क्वेअर बी पलीकडे जाऊन मायनस झाला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. मला काय आलं? दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॉस 2 थीटा म्हणजेच कॉस ऑफ 2b. क्लिअर आहे बेटा? म्हणजे मला कॉस 2b लिहिता येईल in terms of a which is 3 sin square a and I will say this is the first equation. ते सेकंड उचलो आपण 3 sin 2a minus 2 sin 2b is 0. इथून हाफ पलीकडे जाऊन प्लस होईल. सो 3 sin 2a is 2 sin 2b. इथून मला sin 2b निघल. तर बेटा sin 2b is हा जो 2 आहे हा झाला बघ ना इकडे येऊन 1/2 म्हणजे 3/2 3/2 sin 2a.
Agree? Yes, sir. Can I say this is equation number 2? I have sin 2b, I have cos of 2b. Okay, sir. बर, यांचा यूज जसा होईल तसा पाहू. a प्लस 2b माझ्याकडे आहे. मग एक काम करू बेटा, साइन ऑफ a प्लस 2b किंवा कॉस ऑफ a प्लस 2b तुम्हाला जो वाटेल तो घ्या. आय वुड लाईक टू टेक चलो कॉस ऑफ a प्लस 2b. ठीक आहे ना. लेट्स टेक कॉस ऑफ a प्लस 2b इज इक्वल टू, इथं जागा आहे, एक स्टेप आपण इथं करू. इथं कॉस ऑफ, मी म्हणतो कन्सिडर, मी म्हणतो बेटा कन्सिडर कॉस ऑफ a प्लस 2b इज इक्वल टू, बघ कॉस a प्लस b, कॉस b मायनस साइन a साइन b. सो कॉस a कॉस 2b मायनस साइन a साइन 2b झालं. कॉस बी मायनस साइन ए साइन बी, फक्त b च्या ऐवजी कोण होता, 2b. सो बेटा विच इज इक्वल टू, ओके पुढे सिम्प्लिफाय करू, इज इक्वल टू, तुझ्याकडे साइन 2b पण आहे, कॉस 2b पण आहे, उचला टाकून द्या. एव्हरीथिंग विल बी इन टर्म्स ऑफ ए, राईट. सो विच इज इक्वल टू कॉस ए असाच ठेवतो मी, कॉस 2b ला 3 साइन स्क्वेअर ए, 3 साइन स्क्वेअर ए झालं. बर, मायनस साइन आहे ब्रॅकेट मध्ये, साइन 2b ला हे बघ उचलून टाकू, 3/2 साइन 2 आहे, 3/2 साइन 2 आहे. आपण 1 आणि 2 चा यूज केला. बर, पुढे काय सिम्प्लिफाय होईल बेटा, दिस इज इक्वल टू 3 कॉमन निघतोय, यस सर. बर, तिकडं साइन 2a चं फॉर्म्युला वापरतील, यस सर. मग काम करेल 3 अगोदर साइन नंतर कॉस असेल, 3 साइन स्क्वेअर ए कॉस ए वजा 3/2, हे बघा साइन ए गुणिले साइन 2a ला आपण लिहू 2 साइन ए कॉस ए झालं. मग बेटा दिस इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर ए कॉस ए वजा 3/2, 2 ला 2 त्याला कॅन्सल. सो 3 साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए. ओके, चला 3 साइन स्क्वेअर कॉमन आहे, 3 साइन स्क्वेअर कॉस ए वजा 3 साइन स्क्वेअर कॉस ए. बेटा फाइनल आंसर इज 0. means what I have got beta, cos of a plus 2b 0, that is cos of a plus 2b is eventually 0. cos चा कोणता अँगल 0 देतो, π/2. अरे yes or no बेटा, this implies a plus 2b हा 100% ऑड मल्टिपल ऑफ π/2, म्हणजे 1/2, 3/2, 5/2 असा असला पाहिजे. सो ऑप्शन π/2 विल बी करेक्ट ऑप्शन. बेटा वी हैव टू फाइंड tan 20, tan 80 and cot 50. चलो लेट्स फाइंड. ह्या दोघांना तसंच ठेवतो बेटा मी, tan 20 tan 80 आणि cot 50 ला मी लिहू शकतो cot थीटा इज tan 90 minus थीटा. सो tan 90 minus 50 अलाइड अँगलचा बेनिफिट करून घ्या, which means tan 20 tan 80 tan 90 मधून 50 गेले बच्चा 40. आता टेबल मधला मला 30, 45, 60 माहित असतात, तर हे 80 आहे, हे 40 आहे. मी याला 60 + 20, याला 60 - 20 करतो. सो tan 60 + 20 आणि हा 40 आहे ना, सो tan 60 - 20 इज इक्वल टू tan 20 into tan a plus b is tan a plus tan b upon 1 minus tan a tan b, right? Into same way tan a minus b, tan a minus tan b upon 1 plus
tan A tan B. Getting? This is equal to tan 60 मला माहिती आहे बेटा √3. Let's put the value. So into this bracket √3 plus tan 20 upon 1 minus √3 tan 20. चला into √3 minus tan 20 upon 1 plus √3 tan 20. If you observe a plus b, a minus b, denominator ला a minus b, a plus b, simplify करा. So tan 20 into बघ a plus b, a minus b, a square 3चा 3 वजा tan 20 चा स्क्वेअर tan स्क्वेअर 20 अपॉन खाली सुद्धा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर एकाचा 1 वजा √3 tan 20 चा √3 चा 3 आणि tan 20 चा tan स्क्वेअर 20 झालं. दिस इज इक्वल टू हा जो tan 20 आहे याने मल्टिप्लाय करून न्यूमरेटरला. सो कॅन आय राईट 3 tan 20 वजा tan 20 tan square 20 will become tan cube 20 upon 1 minus 3 tan square 20. What is the form I have got? 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. This is the formula for tan 3 theta. This is the formula of tan 3 theta. Regular standard form, which means tan 20 tan 60 is √3. So final answer is √3. Take the screenshot. We will stop here for maths.